गोंदिया में जिला क्रीड़ा अधिकारी कार्यालय के मैदान में अटल क्रीड़ा व सांस्कृतिक महोत्सव का आयोजन किया गया है। इस प्रतियोगिता में जिला परिषद स्कूल के विद्यार्थियों के बीच कबड्डी और खो खो के मुकाबले हैं। इन प्रतियोगिता में जो विजयी होगा उस टीम को पुरस्कृत भी किया जाएगा। हमारे सभी शिक्षकों की हमारे सभी माता पिता की यानंतर माननीय श्री मुनेश भाऊ रहांगणारे पंचायत समिती सभापती गोंदिया यांचे स्वागत आदरणीय भैया मोबाईल यासाठी एक छोटासा प्रयत्न म्हणून अतिथीगणांचं श्री अनिल पाटील साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया, महिला व बाल कल्याण समिती जिल्हा परिषद गोंदिया यांच्या सौजन्याने 500 रुपयाचं पारितोषिक प्रामाणिकपणे भाग घेऊ अटल जिल्हा क्रीडा या उद्देशाने आपण हे सगळं सुरू केलेलं आहे। यातून आपल्याकडे जिल्हा स्तरावरती चांगले खेळाडू मिळतील आपल्याला, याबरोबर आपण राज्यस्तरावर पण आपल्याला जाऊ शकतो पुढे, आणि या मुलांना ती संधी मिळावी याच उद्देशाने आपण हे सगळं सुरू केलेलं आहे। मला वाटतं की हा पूर यशस्वी कार्यक्रम झालेला आहे। आतापर्यंत केंद्रस्तरीय तालुकास्तरीय मुलांकडून स्पर्धा खेळून मुलं इथं आलेली आहेत आता, आणि चांगल्या पद्धतीने खेळतील आणि आनंद घेतील असं मला आशा है। अपने सांस्कृतिक कलागुण में और अपनी प्रतिभा उनको उसको एक ऐसा मंच अटल क्रीड़ा महोत्सव के माध्यम से मिला है। मैं उन सबको शुभेच्छा देता हूं, और साथ में अटल क्रीड़ा महोत्सव का समारोपीय कार्यक्रम गोरेगांव के जामिया तीमा स्कूल में होने जा रहा है, और उसमें मैं सभी शिक्षकों को, विद्यार्थियों को, पूरे गोंदिया जिले के सभी सामान्य लोगों को, सबको मैं उसमें सादर आमंत्रित करता हूं। और हमारे बच्चों को बड़ी बड़ी हस्तियों के माध्यम से पारितोषिक मिलेगा, और ये उनके लिए गौरवान्वित क्षण होगा, और इस क्षण के आप सब सहभागी बने ऐसा मैं आप सबसे अनुरोध करता हूँ। धन्यवाद। सगळ्यात आधी आपण या ठिकाणी स्पर्धा घेतलेल्या होत्या, त्यानंतर तालुका स्तरावर घेतल्या, आणि या तालुका स्तरावरून जे विजयी चमू आहेत त्यांचे सामने या ठिकाणी जिल्हा स्तरावर होणार आहेत। आणि या 4 दिवसीय महोत्सवाच्या निमित्ताने मला असा विश्वास आहे की आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकत असणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यामधले सांस्कृतिक सुप्त गुण असतील किंवा त्यांची खिलाडू वृत्ती असेल, या सगळ्यांच्या परिपाक आपल्याला या महोत्सवाच्या माध्यमातून भेटेल, आणि एक चांगला प्लॅटफॉर्म आपण या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहोत।